एका खेडेगावामध्ये छोट्याशा लाकडाच्या घरामध्ये राहून जीवन जगलेले त्या घराकडे पाहूनच असं वाटत होतं की गेल्या 15-20 वर्षापासून त्या घराची डागडुजी झालेलीच नाही. कारण केव्हाही पाऊस आला की ते कोठूनही गळत होतं आणि आज घरामध्ये पाणी येत होतं. त्या घरामध्ये एक म्हातारा माणूस राहत होता, ह्या जगामध्ये कोणीच नव्हतं आणि शेजारी पाजारी त्यांना खाण्यापिण्याचे सामान द्यायचे आणि ते सामान घेऊन ते बाबा आपले जीवन जगत असायचे. अचानक एक दिवस सकाळी सकाळी त्यांच्या घरासमोर एक खूप मोठी कार थांबली आणि त्या घराच्या दरवाजासमोर येऊन थांबते. त्या कारमधून एक तरुण मुलगा खाली उतरतो, ज्याने अगदी छान कपडे घातले होते, सुटाबुटामध्ये होता. तो सरळ त्या घराच्या आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यावर त्या म्हाताऱ्या माणसाला काही काम करत होतं. तो तरुण मुलगा त्यांच्या पायावर पडून रडू लागतो आणि म्हणतो की आज फक्त आणि फक्त तुमच्याचमुळे माझे आयुष्य बदललेले आहे. आता हे सर्व पाहून तो म्हातारा माणूस खूप जास्त हैराण होतो आणि तो विचार करू लागतो की हा मुलगा कोण आहे आणि मी असे याचे काय केले की ज्याच्यामुळे याचे आयुष्य बदलून गेले. कोण होता तो मुलगा आणि काय कहाणी होती त्या म्हाताऱ्या माणसाची आणि मुलाची. मित्रांनो, छोट्याशा गावामध्ये खेडेगावामध्ये राहणाऱ्या दिवाकर नावाच्या वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसाची आहे. दिवाकरराव आणि यशोदाताई हे खूप कष्ट करून मोलमजुरी करून त्यांचे घर चालवत असायचे. हळूहळू वेळ गेला. त्यांच्या लग्नाला आता 6 वर्ष उलटली तरी अजून त्यांना मुलाचे सुख काही मिळाले नव्हते. पण तरी देखील त्यांना आशा होती की एक ना एक दिवस देव त्यांना त्यांच्या पदरामध्ये ते सुख नक्की देणार आणि आई होण्याचा आणि बाबा होण्याचा आनंद त्यांना मिळणार. आणि काही वर्षांनी त्यांना ही आनंदाची बातमी कळते की यशोदाताई आई होणार आहे आणि ती गर्भवती आहे. दिवाकरराव यांच्या आनंदाचा ठिकाणा राहत नाही. त्यांना खूप आनंद झाला होता की आता आम्हाला मूल होणार आहे आणि आपल्याही कुटुंबात एक नवीन सदस्य वाढणार आहे. हळूहळू दिवस निघून गेले आणि मग एक दिवस त्यांच्याही घरात लहान मुलाचा रडण्याचा आवाज घुमू लागला. यशोदाताई यांनी एका सुंदर, गोंडस आणि चंचल मुलाला जन्म दिला होता. त्यांनी खूप प्रेमाने त्याचे नाव संस्कृत ठेवले होते. आता घरात एक सदस्य वाढला म्हणून दिवाकरराव आणखीनच जास्त मेहनत करू लागले होते. हळूहळू संस्कृत हा मोठा होत होता. 5 वर्षाचा झाला तेव्हा दुर्दैवाने त्याच्या आईचा मृत्यू झाला. त्याच वेळी दिवाकरराव यांना खूप मोठा धक्का बसला होता. आता करायचं काय, पोट कसं भरायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. त्यांना काही सुचत नव्हते, समजतही नव्हते. आई विना या मुलाला मी ह्या जगामध्ये कसा मोठा करू, दुसरे लग्न करून घेऊ आणि ह्या मुलाला आम्ही लोक सांभाळून घेऊ, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाले होते. परंतु त्यांनी मनामध्ये विचार केला, दुसरे लग्न करून जर दुसरी आई घरामध्ये त्याच्यासाठी आणली तर ती आई त्याला जीव लावेल असं नाही. मग माझ्याच मुलाचे माझ्याच हाताने मी वनवास चालू करण्यापेक्षा मी दुसरे लग्न करणारच नाही. परंतु खूप साऱ्या नातेवाईकांचा सल्ला ऐकून दिवाकरराव यांना खूप मनस्ताप झाला होता. कारण सगळे लोक त्यांना एकच सांगत होते, 6 वर्षाच्या लहान मुलाला एकटा तू कसा सांभाळणार आहेस, आयुष्यभर, आणि आयुष्य म्हणजे 1-2 वर्षाचा खेळ नव्हे, हे पूर्ण जीवन तू कसं घालवणार आहेस ह्या मुलासोबत. त्याच वेळी दिवाकररावांनी सांगितलं, मी दुसरे लग्न करणार नाही. माझं संपूर्ण आयुष्य
मी ह्या मुलासाठी व्यथित करेल. हा सर्वस्वी निर्णय दिवाकरराव यांचा होता. आता ते मुलाची खूप काळजी घेत होते. दुसऱ्यांच्या बांधावरती जाऊन दररोज मोलमजुरी करून त्या मुलाचे संगोपन करतात. तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागतो, पण तो त्याच्या वडिलांनी सांगितलेली एकही गोष्ट कधीच ऐकत नव्हता. उलट त्यांना नेहमी बोलून दाखवायचा. बाबांनी जर त्याला काही सांगितले तर तो गुपचूप एका जागेवर बसून राहायचा, जे त्याच्या मनात असायचे. आता तो 16 वर्षाचा झाला होता आणि सतत त्याच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायचा. ह्या गोष्टी करत त्याचे बाबा त्याला सतत ओरडायचे, रागवायचे आणि म्हणायचे, जास्त मित्रांसोबत फिरायचं नाही. तुझे बाबा तुझ्यासाठी किती काम करत आहे बाळा, त्याची तरी तू दखल घेत जा. बाळा, तुझी आई गेली आहे आणि तुझे बाबा इतकं मर काम करत आहे आणि तू जर असाच फिरत राहिला तर लोक काय म्हणतील तुला. एका वडिलांनी मुलासाठी सर्व काही कमवलं, काम आहे, परंतु त्याच्यासाठी पैसा कमवला, परंतु त्याच्यावरती संस्कार केले नाही. लोक मला उद्या नावं ठेवतील. तू जर असाच गावभर भटकत राहिला तर मग त्याच्याकडे लक्ष सुद्धा दिलं जाणार नाही. एक दिवस तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता आणि परत येताना त्याच्या मित्रांसोबतच दारू पिऊन तो घरी आला. तेव्हा त्याचे वय फक्त 16 वर्ष इतकेच होते. त्या गोष्टीची भयानक भीती दिवाकरराव यांना लागली होती. तेव्हा त्यांना खूप दम लागला होता, तरी त्यांनी त्याच्यामधून सावरून त्यांच्या मुलाला खूप मारलं. मारल्यानंतर ते हेच म्हणत होते की तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगाच नसता तर फार बरं झालं असतं. किमान मला हा तरी दिवस पाहावा लागला नसता. दिवाकरराव रात्री उशिरापर्यंत त्याला मारतच होते आणि तो नाराज होऊन असाच एका कोपऱ्यात बसून राहिला होता. आता दिवाकररावांनी थोडा वेळ त्याची जेवणासाठी येण्याची वाट पाहिली होती, पण तो मुलगा काही जेवायला जातच नाही. म्हणून दिवाकरराव यांना स्वतःच जेवण घेऊन त्याच्याजवळ जाऊन त्याला प्रेमाने जेवण भरवतात. पण तो मुलगा त्यांच्या बाबांवरती नाराज असल्याने जेवण करण्यासाठी नकार देतो. तेव्हा दिवाकरराव रागाने त्याच्यावरती ओरडतात आणि जेवणासाठी त्याच्यावर जबरदस्ती करतात. आता तू जेवण तर करतो, पण त्याच्या मनात त्याच्या बाबांच्या विरुद्ध खूप जास्त राग असतो. आता तो 16 वर्षांचा असल्यामुळे त्याला समज पूर्ण आली होती, पण इतकी नव्हती की त्याच्या बाबांनी त्याच्यासोबत जे काही केलं ते त्याच्या चांगल्यासाठीच केलं होतं हे तो समजू शकला नाही. रात्रभर तो त्याच्या खाटेवरती पडून विचार करत होता आणि काहीतरी विचार करून तो उठून बसतो आणि त्याच्या बाबांकडे पाहतो तर त्याचे बाबा झोपलेले होते. तो उठून घराच्या आत जातो आणि त्याचे कपडे एका पिशवीत घालून रात्रीच्या अंधारात घराच्या बाहेर निघून जातो. त्यामुळे त्याला कोणीही पाहत देखील नाही. चालत चालत तो मेन रोडवरती पोस्ट करतो. मेन रोड त्याच्या घरापासून जवळजवळ 6 किलोमीटर लांब अंतरावरती होता. तो तिथून कोणाची तरी मदत घेऊन त्याची मजबुरी सांगून जेमतेम शहरात पोहोचतो. इतके मोठे शहर आणि इतक्या लोकांची गर्दी पाहून हैराण होतो, कारण त्याने आजपर्यंत कधीच शहर पाहिले नव्हते. इकडे तिकडे लोकांकडे पाहू लागतो. तेव्हा तो विचार करतो की कुणामुळे हे जग थांबलेले नाही. सर्व लोक आपापल्या कामात व्यस्त आहे. आता त्याला खूप भूक लागली होती. तेव्हा त्याला समोर एक हॉटेल दिसतं, तर त्या हॉटेलमध्ये जाऊन त्या हॉटेलचा मॅनेजरशी बोलतो. माझे ह्या जगात कोणीच नाही आणि मला भूक देखील खूप लागलेली आहे. जर तुम्ही मला जेवायला दिलं तर त्या बदल्यात मी तुमचं सर्व काही काम करून देईन. तो हॉटेलचा मॅनेजर आधी त्या मुलाला नकार देतो. म्हणतो की आम्ही लहान मुलांना कामावरती ठेवत नाही. पण तो मुलगा त्यांना खूपच जास्त विनंती करून बोलतो. म्हणत होता की मला खूप भूक लागली आहे, तुम्ही मला खायला तरी द्या.
तर त्या बदल्यात मी तुमचे सर्व काही काम करून देईन. आता तो हॉटेलचा मालक विचार करतो की चला ठीक आहे ना, काही ना काहीतरी काम करेल. नंतर तो हॉटेल मॅनेजर त्याला जेवायला देतो आणि म्हणतो की ह्या हॉटेलमधील सर्व भांडी तुला साफ करावी लागतील. आता तो होकारार्थी मान हलवतो. तो मॅनेजर त्याला जेवायला देतो. तो मुलगा पोटभर जेवतो आणि जेवल्यानंतर तो सगळी भांडी साफ देखील करतो आणि पुन्हा मॅनेजरकडे जातो आणि म्हणतो की मी म्हटल्याप्रमाणे मी या शहरात कोणालाही ओळखत नाही आणि मी माझ्या घरून इथे आलो आहे. इथे कोणतेही काम करण्यासाठी मला न राहायला छप्पर आहे ना खायला अन्न. जर तुम्ही परवानगी दिली तर मी ह्याच हॉटेलमध्ये काम करेन आणि संध्याकाळी इथेच झोपेन. आता यानंतर मॅनेजरला वाटलं की आम्हाला एक फुकट कामगार मिळतोय जो की 24 तास हे हॉटेलमध्ये राहील आणि आमचं कामही करेल. म्हणून तो म्हणाला की ते काय, जर तुझी अशी इच्छा असेल तर तू इथे राहून काम करू शकतोस. तुला खाण्यासाठी जेवण आणि राहण्यासाठी हॉटेल मिळेल, पण काम कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. इथे चांगलेच आणि सगळीच कामे करावी लागतील. असे म्हणत तो त्या मुलाला तिथे कामावरती ठेवतो. संस्कृत तिथे राहू लागतो. तो खूप कठोर परिश्रम करतो आणि त्याचे काम चोखपणे पार पाडतो. आणि जेव्हा हॉटेलचा मॅनेजर त्याला काम करताना पाहतो तेव्हा त्यालाही त्याचे काम आवडते. त्याला वाटते की तो खूप मेहनत करतो आणि म्हणूनच मॅनेजर त्याच्याकडून जास्त काम करून घेत असत. जसे भाजी कापणे किंवा बाजारातून काही सामान आणणे, लोकांना जेवण सर्व करणे इत्यादी. सगळेच हॉटेलची छोटी मोठी कामं तो दिवसभर करून घेत असायचा. दिवसभर तो हॉटेलमध्ये काम करायचा आणि संध्याकाळी त्याच हॉटेलमध्ये झोपायचा. त्याबद्दल त्याला जेवण आणि राहण्यासाठी हॉटेल मिळाले. त्याचे जीवन दिवस असेच जातात आणि मग हळूहळू वेळ निघून जातो. कालांतराने तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागतो. तो 5 वर्षापासून हॉटेलमध्ये काम करत होता. आता तो 20 वर्षांचा होता. मग एके दिवशी मॅनेजरला काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. तेव्हा तो त्या मुलाला सांगतो की बेटा, तू असे कर, हे हॉटेलची चांगली काळजी घे आणि कोणी ग्राहक आला तर त्याचे समाधान कर. त्यानंतर मॅनेजरचे बोलणे ऐकून संस्कृत बोलतो, ठीक आहे सर, तुम्ही अगदी निश्चिंत होऊन बाहेर जाऊ शकता. मी आहे तोपर्यंत सर्व हॉटेल व्यवस्थित सांभाळेल. कारण 5 वर्षाचा असताना एक हॉटेलची सर्व कामे शिकवून घेतलेली होती. ग्राहकांना कसे हाताळायचे, त्यांच्याशी कसे वागायचे, बोलायचे हे त्याला पूर्णपणे माहीत झाले होते. तो मॅनेजर 2-3 दिवस रजेवर जातो आणि इतके दिवस तो मुलगा संस्कृत हॉटेलमध्ये चांगल्या प्रकारे काम सांभाळतो आणि ग्राहकांचे देखील समाधान करतो. आता 2 दिवसांनी मॅनेजर आल्यावर पाहतो की त्याने हॉटेलचे व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे केले आहे आणि कामावरही त्याला सांगतो की तू खूप चांगले काम करतो. त्याच्यासोबत काम करताना कोणालाच कोणतीच अडचण आली नाही. आता हे बघून मॅनेजर खूपच खुश झाला. तर विचार करू लागतो की अरे वा, हे तर खूप चांगले झाले, माझे काम सोपे झाले. आता यानंतर मॅनेजर पुन्हा परत रजेवरती जायचा आणि संस्कृतला हॉटेल सांभाळायला मागे सोडायचा. संस्कृत हॉटेल आणि इतर सर्व कामे एकटाच खूप चांगल्या प्रकारे सांभाळून दाखवत असायचा आणि मोठ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे सर्व कामे शिकू लागतो. असेच दिवस निघून जातात. एक दिवस मॅनेजर रजेवर गेला होता आणि त्याच वेळी हॉटेलचे मालक त्यांच्या हॉटेलमध्ये भेट द्यायला आले होते आणि हॉटेलचे मालक हॉटेलच्या आतमध्ये येत असताना दिसले की मॅनेजरच्या जागी दुसराच कोणीतरी मुलगा काम करत आहे आणि तो ग्राहकांशी खूप छान प्रकारे बोलत आहे. आणि जेव्हा मालक हॉटेलच्या आतमध्ये येतात तेव्हा तो मुलगा त्यांचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. त्यांच्याशी अतिशय दयाळूपणे प्रेमळ वागतो आणि विचारतो, सर, तुम्हाला काही खायला आवडेल का? त्यानंतर मालक एका टेबलवरती बसतात
आणि त्याला जेवणाची ऑर्डर देतात. हॉटेलचा मालक एका टेबलावर बसून सर्व करण्याची वाट पाहत होता. मग संस्कृत त्यांच्यासाठी जेवण आणतो. जेवण करताच हॉटेलचा मालक त्या जेवणात उणिवा काढू लागतात आणि जेवणात उणिवा काढतच संपूर्ण स्टाफ तिथे जमा होतो आणि तिथे असलेल्या संस्कृतला ती परिस्थिती हाताळण्यासाठी चांगला प्रयत्न करतो. आता ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर कर्मचारी तेथे येतात आणि काही कर्मचारी जे तेथील जुने कामगार होते त्यांनी पाहता क्षणी ओळखले की हे हॉटेलचे मालक आहेत आणि लगेच त्यांना त्यांच्या जवळ येऊन त्यांना सगळे नमस्कार करतात. सगळेच कर्मचारी त्यांना नमस्कार करत असल्याचे पाहून संस्कृतला थोडे आश्चर्य वाटते आणि त्यातील एका व्यक्तीला विचारतो की कोण आहेत हे. तेव्हा तो सांगतो की हे ह्या हॉटेलचे मालक आहेत आणि ते इथे दररोज येत नाही. हे ऐकून संस्कृत अचानक गप्प बसतो. तेव्हा हॉटेलचे मालक त्याच्या पाठीवरती शाबासकी देऊन म्हणतात की शाबास बेटा, तू जे काही केलं आहेस ते खूप चांगलं केले आहेस. आता ह्यानंतर तो संस्कृतला विचारतो की मी ज्यांना या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून ठेवले आहे ते कुठे आहेत. तेव्हा सर्व कर्मचारी त्यांना सांगतात की तो मॅनेजर रजेवर गेला आहे आणि अनेकदा तो सुट्टीवरच गेल्यावर ह्या मुलालाही ते हॉटेल सांभाळायला मागे सोडून जातो आणि तो आमच्या हॉटेलमध्ये राहतो. त्यानंतर हॉटेलच्या मालकाने ही संस्कृतचे काम पाहिले होते आणि त्या मुलाची लाचारी समजली होती की त्याच्याकडे राहण्यासाठी घर नाही, खाण्यासाठी अन्न नाही. तो खूप प्रामाणिकपणे कामगिरी करत आहे. मग हॉटेलचे मालक त्याच्या मॅनेजरला फोन करून सांगतात की आजपासून तुला माझ्या हॉटेलमध्ये येण्याची गरज नाही, मी दुसऱ्या मॅनेजरला नेमलेला आहे. यानंतर हॉटेल मालक त्या मुलाला म्हणजेच संस्कृतला त्या हॉटेलचा नवीन मॅनेजर म्हणून नियुक्त करतात आणि म्हणतात की बेटा, आवडीने आणि मेहनतीने काम कर आणि यानंतर तुझ्यासाठी आणखी बरेच काही आहे. हॉटेलच्या मालकाची अनेक हॉटेल्स होती आणि संस्कृतच्या हॉटेलमध्ये मॅनेजर होता. त्या हॉटेलची बरीच प्रगती खूप झाली होती. तिथे बरेच ग्राहक येऊ लागले होते आणि ज्यांची विक्री दिवसेंदिवस वाढू लागली होती. त्यांची प्रगती मार्केटमध्ये खूपच चांगलं नाव झालं होतं. असं त्यांचं हॉटेल झालं होतं. आता हे पाहून त्या हॉटेल मालक हैराण झाले होते आणि विचार करू लागले की हा मुलगा खूप मेहनती आहे, यामुळे माझ्या हॉटेलची विक्री चांगली झाली आहे आणि यामुळेच अनेक ग्राहक हॉटेलमध्ये येऊ लागले आहे. यानंतर हॉटेल मालक संस्कृतला एक दिवस त्यांच्या घरी बोलवतात आणि त्यांच्या सांगण्यावरून संस्कृत त्यांच्या घरी जातो. हॉटेल मालकाचे घर अतिशय आलिशान होते. तिथे बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. घरात पती पत्नी दोघेच राहत असतात. हॉटेलच्या मालकाने त्याला बोलावले तेव्हा ते जेवण करत होते. तेव्हा हॉटेल मालकही त्याला डायनिंग टेबलवर बसायला सांगतात. बसल्यावर त्याच्याशी खूप प्रेमाने बोलतात आणि त्याला सांगतात की बेटा, तू हॉटेल चालवतोस, त्याची विक्री खूप वाढली आहे आणि माझ्याकडे बरेच हॉटेल आहेत, म्हणून मला वाटते की तुम्ही ह्या पद्धतीने हे सर्व हॉटेल चांगले मॅनेज कर आणि ते चांगल्या प्रकारे चालव. हे ऐकताच संस्कृतला खूप आनंद झाला. त्याच्या मालकाकडून त्याची स्तुती ऐकून तो म्हणतो, ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल अगदी तसेच होईल. आणि त्यानंतर संस्कृत त्याच्या सर्व हॉटेलची चांगली काळजी घेतो आणि हॉटेलचे संपूर्ण काम स्वतः पाहू लागतो. आता हॉटेलमध्ये नवीन कर्मचारी भरती करायचे असतील किंवा कोणत्याही प्रकारचा फेरफार करायचा असेल तर तो 1 तास बघत होता. हळूहळू वेळ निघून गेला आणि संस्कृत 25 वर्षाचा झाला होता. आता संस्कृत बऱ्याचदा त्याच्या मालकाच्या घरी जात असेल कारण त्याला हिशोब पाहावा लागत होता आणि हॉटेलने जे काही पैसे कमवले त्याचा संपूर्ण त्याला तो मालकांना समजावून सांगायला लागायचा. आता जेव्हा तो नियमितपणे मालकाच्या घरी जाऊ लागला तेव्हा त्याचे मालक आणि त्याची मालकीण त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पाहू लागतात. कारण संस्कृत हा खूप मेहनती होता आणि त्याचा खूप आदरही करायचा. त्यांनी जर त्याला काही घरातील कामं करायला सांगितले
तर तो आनंदाने ते काम करायचा, कारण हॉटेल मालकाला मुलंच नव्हते. त्याने संस्कृत त्यांच्या घरातील सर्व काम करत असेल. आणि अशाच प्रकारे एकदा हॉटेल मालक आणि त्याची बायको त्यांच्या आत बोलणं सुरू होतं की मुलगा खूप चांगला आहे, हुशार आहे, जर आपण त्याला दत्तक घेतले तर. पण हॉटेल मालक म्हणतात की नाही, अजून ती वेळ आलेली नाही, वेळ आल्यावर मी नक्कीच याचा विचार करेन. यानंतर हळूहळू आणखी काही काळ जातो आणि काही काळाने हॉटेल मालकाच्या पत्नीचा मृत्यू होतो. आता हॉटेल मालकाच्या पत्नीचा मृत्यू होताच हॉटेल मालक आतून पूर्णपणे तुटून जातात. बायकोच्या मृत्यूचा त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि ह्या दुःखामुळे ते अनेकदा आजारी पडू लागतात. ते एक दिवस संस्कृतला म्हणतात की बेटा, आता या हॉटेलमध्ये न राहता माझ्या घरी येऊन इथेच राहा, कारण मी आता एकटा पडलो आहे. मला मुली नाहीत आणि तू माझ्यासोबत राहिलास तर मला थोडे बरे वाटेल. हे ऐकल्यानंतर संस्कृत हॉटेल मालकाच्या घरी राहण्यासाठी त्यांच्याशी सहमत होतो आणि तिथे त्यांच्या घरी राहू लागतो. तो सकाळी लवकर उठून आपल्या कामावर जायचा आणि दिवसभर संपूर्ण हॉटेलची चांगली काळजी घेऊन संध्याकाळी हॉटेल मालकाकडे परत यायचा. पण हॉटेल मालकाची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली आणि तो आजारी पडू लागला, कारण त्याला त्याच्या पत्नीच्या मृत्यूचे खूप मोठे दुःख झाले होते आणि ह्या दुःखामुळे तो आतून पूर्णपणे तुटून पडला होता. आता मित्रांनो, यानंतर संस्कृत हॉटेल मालकाची खूप काळजी घेतो. संध्याकाळी जेव्हा झोपायची वेळ होते तेव्हा तो त्यांचे हातपाय दाबून देत असायचा आणि त्यांची खूप काळजी घेत होता. आता एके दिवशी संध्याकाळी संस्कृत त्यांच्या हॉटेल मालकाचे पाय दाबत होता. मग हॉटेल मालक त्याला त्याच्या जीवनाबद्दल विचारतात की बेटा, तू आमच्याकडे इतके दिवस काम करत आहे, मी कधीच तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण मला असं वाटलं नाही की मी तुझ्या पर्सनल लाईफमध्ये काही ढवळाढवळ करू नये. पण बेटा, आज मला विचारावं वाटत आहे, तू कुठून आला आहेस आणि तू कुठून आला होतास आणि इथे काय करत आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यानंतर संस्कृत त्याची संपूर्ण गोष्ट हॉटेल मालकाला सांगतो की माझ्या लहानपणी मी 6 वर्षाचा असताना माझी आई वारली. त्यानंतर माझ्या बाबांनी मला सांभाळले, मला वाढवले, माझे चांगले पालनपोषण केले. पण त्यांचे पालनपोषण, त्यांचे प्रेम मला कधीच समजले नाही आणि मी माझ्या मित्रांसोबत फिरायला जाऊ लागलो. वयाच्या 16व्या वर्षी मी एक दिवस दारू पिऊन घरी आलो आणि त्यानंतर माझ्या बाबांनी मला खूप मारले आणि त्यामुळेच मी माझे घर सोडून थेट या शहरात आणून मी लोकांकडून मदत घेतली आणि मग तुमच्या हॉटेलमध्ये काम करू लागलो. मग हे ऐकून संस्कृतलाही त्याच्या बाबांची खूप आठवण येते आणि त्याच्या डोळ्यात पाणी येते. इथे हॉटेल मालक त्यांची संपूर्ण कहाणी ऐकतात की त्याची आई लहानपणीच वारली आणि त्यानंतर स्वतःच्या बाबांनी त्याला एकट्याने वाढवलं, पालनपोषण करून सांभाळले, पण बाबांना सोडून तो इकडे शहरामध्ये येऊन राहतो. हे सर्व ऐकून त्या हॉटेल मालकाच्याही डोळ्यात पाणी आले. ते पूर्णपणे भावुक झाले होते आणि संस्कृतला म्हणतात की तू कधी तुझ्या बाबांची बातमी घेण्याचा प्रयत्न केला नाहीस का? तेव्हा संस्कृत म्हणतो की नाही सर, मी त्या दिवसानंतर कधीच गावी गेलो नाही, की गावी जाण्याचा प्रयत्नही केला नाही. माझे बाबा कुठे आहे आणि कोणत्या परिस्थितीत आहे हे सुद्धा कधी जाणून घेण्याचा मी प्रयत्नही केला नाही. तेव्हा संस्कृतला सांगतात की बेटा, तुला तर माहीतच आहे की मला मूळ बाळ नाही आणि तुझ्यापेक्षा कोणीही माझी चांगली काळजी घेऊ शकत नाही, म्हणून मला माझी संपूर्ण मालमत्ता तुझ्याकडे हस्तांतरित करायची आहे. त्यानंतर आपण ह्याच घरात एकत्र राहू. आता तू तुझ्या गावी जा आणि तुझ्या बाबांना इथे राहण्यासाठी घेऊन ये. आता संस्कृत एक ऐकताच त्याच्या दुःखी चेहऱ्यावर थोडा आनंद दिसू लागतो आणि त्यांनी लगेच हॉटेल मालकाला मिठी मारली आणि त्यानंतर तो म्हणाला, मी तुम्हाला बाबा म्हणून हाक मारू शकतो का? हॉटेल मालकाच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते त्याला मिठी मारतात आणि म्हणतात की बेटा, तू मला बाबाच म्हणून हाक मार, मला त्याचा खूप आनंद होईल.
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल मालक संस्कृतला सोबत घेऊन तहसील हॉटेलमध्ये जातात आणि त्यांची संपूर्ण मालमत्ता त्यांच्याकडे हस्तांतरित करतात. त्यानंतर संस्कृत आणि हॉटेल मालक घरी येतात. पण घरी परततात हॉटेल मालक संस्कृतला सांगतात की बेटा, माझी तब्येत ठीक नाही, पण तू ह्यापैकी कोणतीही कार घेऊन जा आणि तुझ्या बाबांना इथे तुझ्यासोबत घेऊन ये. यानंतर संस्कृत व्यवस्थित तयार होतो आणि ड्रायव्हरसोबत गाडी घेऊन थेट त्याच्या गावाकडे निघतो. 9-10 तासांचा प्रवास करून तो त्याच्या जुन्या गावात पोहोचतो. तिथे जाऊन त्याच्या घरासमोर उभं राहिल्यावर त्याला त्याच्या लहानपणापासून सगळ्या गोष्टी आठवतात. त्याच्या अंगणात तो खेळत असताना त्याला त्याची आई कशी हाक मारायची, त्याचे बाबा त्याच लिंबाच्या झाडाखाली त्याला जेवण भरवत असायचे, ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागतात. तो गाडीतून उतरताच गावकरी बघतात की एवढ्या मोठ्या आलिशान गाडीत कोण आलेला आहे. इतके छान कपडे, इतके छान सूट बूट आणि एवढी मोठी गाडी घेऊन. त्यानंतर मुलगा थेट त्याच्या घरी जातो. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. एक छोटीशी खोली होती आणि त्या खोलीच्या भिंतीत तर 9 तास चालून झाडांच्या पालांच्या भिंती तयार केल्या होत्या. घर खूप दयनीय अवस्थेत होतं. त्यानंतर तो घराच्या आत जातो आणि आत पाहतो की काय, त्याचे बाबा दिवाकरराव काम करत आहे. तो जातो आणि लगेच त्यांचे पाय धरतो आणि म्हणतो की जर तुम्ही माझ्यासोबत असं केलं नसतं तर मी आज ह्या पदावरती नसतो. आता हे बघून दिवाकरराव पूर्णपणे आश्चर्यचकित झाले की कोण आहे हा मुलगा, इतक्या छान कपडे घालून हा माझे पाय का धरत आहे. दिवाकरराव यांना आजपर्यंत इतरांच्या दयेवर जिवंत होते. त्यांचे शेजारी पाजारी त्यांना मिळेल ते अन्न खायला द्यायचे. राहिलेलं शिळपाकं अन्न खाऊन ते जगायचे. ते खाऊन ते आपला उदरनिर्वाह चालवत होते आणि जेव्हा कधी त्यांना काही काम मिळायचे तेव्हा ते काही पैसे कमवत त्यांच्या आजारावरती उपचार करून घेत असायचे आणि याच पद्धतीने ते आपले जीवन जगत होते. ते त्याला उचलतात आणि विचारतात की बाळा, तू कोण आहेस. मग तू लगेच त्याच्या बाबांना मिठी मारतो आणि म्हणतो, बाबा, मी तुमचा संस्कृत आहे, जो 10-12 वर्षापूर्वी इथून निघून गेला होता. आता संस्कृतचे नाव ऐकताच त्यांना धक्का बसतो. कारण जेव्हा संस्कृत घरातून निघून गेला होता त्यानंतर संस्कृतच्या बाबांनी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण 3-4 वर्ष जेव्हा त्याला ते शोधू शकले नाही तेव्हा त्यांनी थकून भागून त्याला शोधणं बंद केलं होतं. त्यांना वाटू लागलं की त्यांचा मुलगा मेला आहे आणि तो आता त्यांच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. पण 10 वर्षांनी आपल्या मुलाला पाहत असताना खूप जास्त आनंद झाला होता. ते खूप भावुक झाले होते. त्यांना आनंद अश्रू अनावर होताच ते रडू लागतात आणि आपल्या मुलाला घट्ट मिठी मारतात आणि त्याला विचारतात की तू हे माझ्यासोबत अजिबात चांगले केले नाहीस. माझ्या आयुष्यातील 10 वर्ष तुझ्या शोकात गेली. तुझ्या विना बघ काय अवस्था झाली आहे माझी. तो मुलगा त्या घरात गेल्यावर त्यांच्या आजूबाजूची लोक अशी आजवर त्यांना मदत करत होती ती सर्व लोकही त्या घरात जमतात आणि जेव्हा त्यांना समजतं की हा तोच मुलगा आहे जो 10 वर्षापूर्वी त्यांच्या बापाला सोडून निघून गेला होता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर चमक येते. तेही विचार करू लागतात की चला चांगले झाले, ह्या बिचाऱ्या माणसाला म्हातारपणात तरी आधार मिळाला. त्यानंतर दिवाकरराव स्वतःचे अश्रू पुसत म्हणतात, संस्कृत बेटा, तू कुठे गेला होतास आणि आज इतका मोठा कसा झालास. त्यानंतर संस्कृत त्याची संपूर्ण गोष्ट त्याच्या बाबांना आणि गावकऱ्यांना ऐकवतो. त्याची कहाणी ऐकताच त्याच्या बाबांना आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर होतात. सगळे लोक त्या हॉटेल मालकाचे खूप कौतुक करत असतात. तेव्हा संस्कृत त्याच्या बाबांना सांगतो की बाबा, मालकाला तुम्हाला भेटायचं आहे. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आहे की माझ्या बाबांना सोबत घेऊनच जा. त्यानंतर संपूर्ण गाव त्या म्हाताऱ्या माणसाला म्हणजे दिवाकरराव यांना सोडवण्यासाठी, त्यांना हसत खेळत निरोप देण्यासाठी त्यांच्या मुलाच्या गाडीत बसवतात आणि संस्कृत त्यांच्या बाबांसोबत त्याच्या मालकाकडे पोहोचतो. आणि जेव्हा संस्कृतचा मालक त्याच्या बाबांना भेटतो तेव्हा त्यांच्या पायाने स्पर्श करून म्हणतात की तुम्ही एक प्रकारे देवमाणूसच आहात.
जे तुम्ही अशा मुलाला जन्म दिला हे ऐकताच त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागतात. त्यानंतर संस्कृत आणि त्याचे बाबा आणि हॉटेल मालक तिथे एकत्र राहू लागतात. संस्कृतचे बाबा कधीच त्यांच्या गावी जायचे, पण पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये कडक इस्त्रीची कपडे सोडले तर आणि पायात कोल्हापुरी चप्पल सोडली तर दुसरी कोणती चप्पल नसायची. आणि त्यांच्या कारमध्ये बसून आणि त्यांच्याशी तासनतास गप्पा मारायचे. ज्यांनी एकेकाळी त्यांना सहारा दिला, आसरा दिला, मदत केली. इकडे संस्कृतही कधी कधी वेळ काढून त्याच्या गावी जायचा आणि त्या लोकांसोबत वेळ घालवायचा. त्यांच्याशी गप्पा सांगण्यात गप्पा मारायचे. त्यांचे उपकार तो आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. तर मित्रांनो, ही कथा होती एका मुलाची ज्याला त्याच्या बाबांनी मारलं होतं, म्हणून तो घर सोडून घरातून पळून निघून गेला होता आणि खूप मोठा माणूस म्हणून आपल्या गावी परत आला होता. जर मुलांनी योग्य वयात आई वडिलांचं ऐकलं तर त्यांच्या जीवनाचं कल्याण होतं. तसंच संस्कृतला त्याच्या वडिलांनी मारलं म्हणून असतं त्याच्या जीवनामध्ये मोठं स्थान मिळवलं आहे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही संस्कृतची आणि त्याच्या वडिलांची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.